नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं एक शानदार जबरदस्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक पांड्या स्वागत आहे. तुम्ही जर ह्या आपला टॉपिक कुठला चालू आहे? ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड न्यूक्लिआय. आपल्याला आता ॲटमचा अभ्यास करायचा. ॲटम म्हणजे जे सगळ्या ऑब्जेक्टमध्ये आहे, जे ऑब्जेक्ट ज्यापासून सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत त्याला म्हणायचं ॲटम. एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल ज्याच्या पुढे आपण त्याला ब्रेक करू शकत नाही. त्याची आपण स्टोरी बघितली होती, हिस्ट्री बघितली होती आणि त्या हिस्ट्रीमध्ये वेगवेगळे मॉडेल आले होते. सर्वात पहिला आला प्लम पुडिंग मॉडेल. त्याच्यानंतर आला त्या दोघांनी एक्सपेरिमेंट केले, काय त्यांचे नावं, मार्टसन आणि जीजर या दोघांनी एक्सपेरिमेंट केले गोल्डफॉईलचा. त्यांच्या एक्सपेरिमेंटवरून आता रुदरफोर्ड हा जो सायंटिस्ट आहे तो आपलं स्वतःचं मॉडेल बनवणार आहे. ऑब्झर्वेशन त्यांचं, मॉडेल याचं. कोण? आपले रुदरफोर्ड साहेब. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तर हा रुदरफोर्ड काकांनी ऑब्झर्वेशन यूज केलं त्यांचं. आता त्यांचा एक्सपेरिमेंट काय होता? ब्लॉक होता, त्याच्यातून अल्फा रेज पास केले. इथे एक गोल्ड फॉईल होती ज्याच्यातून अल्फा पार्टिकल गेले आणि या साईडला एक इल्युमिनेटिंग स्क्रीन होती. ओके, असा तो एक्सपेरिमेंट आहे. असा मोस्ट ऑफ द पार्टिकल हे सरळ गेले होते. ओके, हा लीड बॉक्स आहे. आता बघा एक्सपेरिमेंट काय होता? सगळ्यात जास्त पार्टिकल विदाउट डिव्हिएशन सरळ गेले होते, पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं, व्हेरी फ्यू पार्टिकल आर डिव्हिएटेड व्हेरी स्मॉल अँगल. खूप कमी पार्टिकलने छोटंसं डिव्हिएशन दाखवलं होतं. आणि 20 ते 25 हजारापैकी एक सिंगल पार्टिकल हा अपटून रिटर्न आला होता. त्याला पण इथे एक गोल्ड फाईल होती, त्याच्यावरून समजलं होतं त्यांना. आता याने मॉडेल काय बनवलं बघा. पहिली गोष्ट सांगितली की मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड द ॲटम इज एम्प्टी. काय एम्प्टी होतं? याच्यावरून स्ट्रक्चर काय बनवलं बघा त्याने. याच्यावरून असं स्ट्रक्चर बनवलं की पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसमध्ये असणार आहे. ओके, आणि इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिटमध्ये 100% फिरत असणार. असे इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिटमध्ये हे रिव्हॉल्व करत असणार आहेत. आणि हा जो मधला गॅप दिसतोय हा जे ऑब्झर्वेशन आपण बघितलं होतं की काही रेज सरळ गेल्या, डेव्हिएशनच केलं नाही, सरळ जाऊन आपटल्या, तर याच्यातून आरपार गेलेले असणार आहेत. हा जो गॅप आहे त्या गॅपमधून आरपार गेलेले असणार आहे. ओके, असं त्याने कन्क्लुजन केलं होतं. आणि जे डिव्हिएट झाले थोडेफार पार्टिकल इकडे गेले, ते कशामुळे? कारण इथून जाताना जेव्हा ते जो न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्ह चार्जने बनलेला आहे असं त्याचं म्हणणं होतं. मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो त्याला रिपेल झाला, कारण अल्फा पार्टिकल पण पॉझिटिव्ह असतात. तो रिपेल झाल्यामुळे थोडंसं डिव्हिएशन झालं. याचा अर्थ सेंटरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे, मोस्ट ऑफ द एम्प्टी स्पेस असला पाहिजे, असं त्याचं कन्क्लुजन होतं. त्याच्यावरून त्याने असं ॲटॉमिक मॉडेल बनवलं. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस अँड पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द न्यूक्लियस अँड मोस्ट ऑफ मास ऑफ ॲटम inside the nucleus. Okay, atom is 99.90% empty, कारण सगळे रेत सरळ निघून गेले. याचा अर्थ कुठेतरी गॅप असणार आहे, बरोबर. आता बघा, रुदरफोर्डने ॲटॉमिक मॉडेल तर बनवलं, पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. डिफिकल्टीज इन रुदरफोर्ड मॉडेल, त्याला म्हणतात ड्रॉबॅक. आता हा प्रॉब्लेम काय होता बघा, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम असा होता, ओके, आता हा प्रॉब्लेम समजायच्या आधी एक मॅक्सवेलची थिअरी आहे का? मॅक्सवेल त्यावेळेचा एक सगळ्यात जबरदस्त सायंटिस्ट होता, मॅक्सवेलने एक थिअरी केली होती. काय माहिती आहे? जर एखादा चार्ज पार्टिकल जर ॲक्सलरेटेड असेल, एखादा चार्ज पार्टिकल जर ॲक्सलरेटेड असेल, म्हणजे त्याच्याकडे ॲक्सलरेशन असेल, तर तो रेडिएशन इमिट करणार, असा त्यांनी शोध लावला होता. रेडिएशन इमिट करणार. ओके, चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटेड असेल तर रेडिएशन इमिट करणार, म्हणजेच एनर्जी बाहेर पडणार. ओके, ठीक आहे, मॅक्सवेलचं असं म्हणणं होतं. आता हीच थिअरी जर याच्यामध्ये अप्लाय केली तर काय होतं बघा. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो सर्कलमध्ये फिरतोय कंटिन्युअसली. जर सर्कलमध्ये फिरतोय तर त्याच्याकडे असणार व्हेलॉसिटी, स्पीड असणार. ओके, कॉन्स्टंट स्पीडने फिरतोय, नो डाऊट कॉन्स्टंट स्पीडने फिरतोय. पण सर्क्युलर मोशनमध्ये जर स्पीड कॉन्स्टंट असेल आणि एखादी वस्तू जर सर्क्युलर मोशन असेल तर तो ॲक्सलरेटेड असतो.
ॲक्सेलरेट असतो, कारण ॲक्सेलरेशनचे डेफिनेशन आहे, जर ऑब्जेक्ट आपली डायरेक्शन चेंज करत असेल तर तो पॉईंट किंवा ती वस्तू ही ॲक्सेलरेशनमध्ये आहे. आपण ॲक्सेलरेशन काय शिकलेलो? चेंज इन व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. व्हिलॉसिटी चेंज होत असेल तर आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. पण त्याचबरोबर एक गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे, जर तुमची व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असेल आणि जर डायरेक्शन चेंज होत असेल तर त्याला सुद्धा ॲक्सेलरेशनच बोलतात. मग इथे व्हिलॉसिटी आहे पण डायरेक्शन चेंज करतोय कंटिन्युअसली, याचा अर्थ तो ॲक्सेलरेट करतोय. जर ॲक्सेलरेट करत असेल, हे जे इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट करत असेल, तर अकॉर्डिंग टू मॅक्सवेल थेरी त्याने रेडिएशन इमिट केले पाहिजे, म्हणजेच याच्यामधून असे रेडिएशन बाहेर आले पाहिजे. ओके, मग प्रॉब्लेम काय? इथं डिफिकल्टी नाही आहे, प्रॉब्लेम इथे नाही आहे मित्रांनो. प्रॉब्लेम इथे नाही आहे की तो रेडिएशन ॲक्सेलरेट करतोय, तर प्रॉब्लेम इथे आहे जर तो इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट करत असेल तर काही वेळाने त्याची एनर्जी, जर इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट करत असेल तर त्याची एनर्जी ही डाऊन झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे. जर एनर्जी डिक्रीज झाली तर ह्याची व्हिलॉसिटी पण डिक्रीज झाली पाहिजे. जर व्हिलॉसिटी डिक्रीज होत असेल तर हा एवढ्या रेडियसमध्ये फिरणार कसा काय? तो एनर्जी नसणार, मग एवढ्या सर्कलमध्ये फिरणार नाही. मग अल्टिमेटली आता बघा, आता कन्क्ल्युजन आहे, डिफिकल्टी बघा. इफ चार्ज पार्टिकल, इफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड इफ इट इज ॲक्सेलरेटिंग then it should have emit radiation. त्याने रेडिएशन इमिट केलं पाहिजे. जर रेडिएशन इमिट करत असेल तर त्याची एनर्जी डाऊन झाली पाहिजे. जर एनर्जी डाऊन होत असेल तर त्याची व्हिलॉसिटी डिक्रीज झाली पाहिजे. जर व्हिलॉसिटी डिक्रीज होत असेल तर आपला त्याने रेडियस पण चेंज केला पाहिजे. असा करत करत एनर्जी संपत एनर्जी संपली, एनर्जी खतम. संपत असेल तो फिरणार कसा काय? पॉवरच नाही, ताकदच नाही, रिव्हॉल्व कसा करणार? जर रिव्हॉल्व नाही केलं, एनर्जी संपत असेल तर तो न्यूक्लियसमध्ये जाऊन पडेल. जर न्यूक्लियसमध्ये जाऊन जर पडला तो इलेक्ट्रॉन तर ॲटम एक्झिस्ट कसा असेल? ॲटम शुड नॉट एक्झिस्ट इफ इट रेडिएटिंग एनर्जी. जर एनर्जी रेडिएट करत असेल तर ॲटम एक्झिस्टच नसणार. ॲटम एक्झिस्ट नसेल तर तो स्टेबल नसणार. स्टेबल नसेल तर हा मार्कर पण मी हातात घेऊ शकत नाही, कारण हा एक्झिस्टच नसणार. याचाच अर्थ काय? रुदरफोर्डचं मॉडेल तर बरोबर होतं, पण एक काहीतरी चूक होती. कुठली चूक? जर इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट करत असेल तर एनर्जी बाहेर आली पाहिजे. एनर्जी बाहेर आली पाहिजे तर तो स्पायरल करत 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 सेंटरला गेला पाहिजे आणि ॲटम एक्झिस्ट नसला पाहिजे. काहीतरी मिस्टेक आहे. काय मिस्टेक आहे? ही मिस्टेक दुरुस्त केली, ही मिस्टेक रिपेअर केली किंवा थोडी याच्यात सुधारणा केली. कोणी? आपले नील्स बोहर. तर याच्या पुढचं मॉडेल असणार आहे नील बोहर्सने फक्त 3 गोष्टी चेंज, 3 पॉस्ट्युलेट सांगितले या मॉडेलबद्दल. त्याने मॉडेल तसंच ठेवलं रुदरफोर्डचं, फक्त त्याने काही 3 रूल सांगितले. ते 3 रूल आहे, ते रूल काय आहे ते पटकन बघूया. तर हा डिक्रीज होणारा एनर्जीचा जो प्रॉब्लेम होता, ज्याच्यामुळे ॲटम एक्झिस्टच करू शकत नाही, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नील्स बोहर्सने. ओके, रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये काय प्रॉब्लेम होता की जर इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट करत असेल तर तो एनर्जी इमिट करणार. जर एनर्जी इमिट केले तर तो न्यूक्लियसमध्ये जाऊन पडणार, कारण एनर्जी डाऊन झाली. असं जर असतं तर आजपर्यंत कुठलाच ॲटम एक्झिस्टच नसता या जगामध्ये. ओके, आता हे नील्स बोहरचे 3 कन्सेप्ट काय बघा. पहिला तर जसा रुदरफोर्डचा आहे तसाच त्याने कॉपी केला. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड इन अ ऑर्बिट. त्याने एक वर्ड फक्त ॲड केला, फिक्स्ड ऑर्बिट. कारण रुदरफोर्डने सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन फक्त ऑर्बिटमध्ये फिरतात. कुठे फिरतात, कसे फिरतात काही सांगितलं नव्हतं, पण यांनी सांगितलं एका फिक्स ऑर्बिटमध्येच फिरतात. एका फिक्स, आता हा जो इलेक्ट्रॉन असेल त्याचा ऑर्बिट हा फिक्सच असतात. ओके. सेकंड, अँग्युलर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो आता गोल गोल फिरणार म्हणजे त्याच्याकडे आला अँग्युलर मोमेंटम. आणि तो अँग्युलर मोमेंटम किती असेल तो त्याने सांगितला. कारण क्लासिकल मेकॅनिक्स जर यूज केलं तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो आर क्रॉस पी. पण हा जर फॉर्म्युला यूज केला तर हे मॉडेल फेल होणार, कारण तो एनर्जी इमिट करत बसणार, कारण त्याच्याकडे मास आहे पण एनर्जी कधीच डाऊन होत नाही. मग त्याने फॉर्म्युला दिला की हे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला हा यूज करू नका. तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये अँग्युलर मोमेंटम NH/2π. परत बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इज इक्वल टू NH/2π. N मीन्स नंबर, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. कुठला ऑर्बिट पाहिजे तो ऑर्बिट नंबर टाकायचा. H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची फिक्स व्हॅल्यू असते. आणि तिसरा इम्पॉर्टंट रूल,
तिसरा इम्पॉर्टंट रूल. तो रूल समजवण्यासाठी मी इथे एक डायग्राम काढतो. तिसरा पॉस्ट्युलेट एकदम इंटरेस्टिंग आहे बघा. त्याने काय सांगितलं, इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो किंवा दुसऱ्या ऑर्बिटमधून तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो, म्हणजे एकमेकांच्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो किंवा इथून इथे पण जाऊ शकतो किंवा इथून इथे पण जाऊ शकतो. पण इलेक्ट्रॉन जेव्हा एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातो तेव्हा याच्यामधून, या ॲटम मधून एक लाईट म्हणजेच काय, फोटॉन इमिट करतो. फोटॉन इमिट करतो. फोटॉन म्हणजे लाईट, एक प्रकाश बाहेर टाकणार. आणि या फोटॉनची एनर्जी किती असेल, या फोटॉनची एनर्जी किती असेल, जेवढी या दोन लेवल मधल्या एनर्जीचा डिफरन्स असेल तेवढा. बघा, समजा ही फर्स्ट लेवल आहे, त्याची एनर्जी आपण 50 घेऊ. सेकंड ऑर्बिट आहे, त्याची एनर्जी मी घेतो 100. ओके. समजा फोटॉन इथून इथे गेला, पहिल्या ऑर्बिटमधून सेकंड ऑर्बिटमध्ये गेला, तर तो फोटॉन इमिट करणार आणि ते फोटॉनची एनर्जी किती असेल, जेवढा या दोघांच्या एनर्जी मधला डिफरन्स आहे, किती आहे, 50. एवढी त्याची एनर्जी असेल. इलेक्ट्रॉन कॅन मेक ट्रान्झिस्ट फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. एका ऑर्बिटमधून इन अनदर ऑर्बिट. व्हाईल डुईंग सो, हे करत असताना इट इमिट फोटॉन इमिट करणार आहे. बट एनर्जी ऑफ दॅट फोटॉन इज इक्वल टू एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू लेवल. ओके. आता बघा, याच्यावर लाईट पडले, आली तुमच्याकडे. समजा एखादा कागद जाळला किंवा एखादा ऑब्जेक्ट लाईट इमिट करतोय, अचानक लाईट इमिट करतोय. तो लाईट काय इमिट करतो, कारण त्याच्या आतमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते आपला ऑर्बिट चेंज करतात. मग ऑर्बिट जेव्हा चेंज करतात तेव्हा त्याच्यातून फोटॉन इमिट होतो. बात समज में आई. हे 3 पॉस्ट्युलेट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये रुदरफोर्डचा जो प्रॉब्लेम होता, इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करतो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कारण नील्स बोहरच्या मते जेव्हा ऍक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉन जेव्हा ऑर्बिटमध्ये फिरत असतो तेव्हा कुठलीही एनर्जी रेडिएट करत नाही, कारण त्याचा अँग्युलर मोमेंटम चेंज झाला. जर एनर्जी रेडिएट करत नाही तर त्याची एनर्जी डाऊनच होणार नाही. जर एनर्जी डाऊनच नाही झाली तर तो स्टेबल राहणार. याचा अर्थ नील्स बोहरने त्या इलेक्ट्रॉनला स्टेबलच करून टाकलं, स्टॅबिलिटी दिली. एकदम इझी 3 रूल आहे. ओके. नील्स बोहर संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा बघूया. ॲटॉमिक स्पेक्ट्रा नंतर आपण हा न्यूक्लियस आणि जो पहिला ऑर्बिट आहे तर याचा आपण रेडियस पण काढणार आहोत. हा रेडियस किती असेल जो फिरणार आहे. त्याच्यानंतर ह्या इलेक्ट्रॉनची आपण व्हिलॉसिटी सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहोत. एकदम इझी आहे, खूप सारे कॉन्स्टंट आहेत, सोडवायला इझी आहे. हम है ना, तब तक टेन्शन नाही लेने का. ओके. नील्स बोहर संपलेला आहे. रुदरफोर्डचा डिफिकल्टी पण आपण सॉल्व्ह केलेली आहे. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हिस्ट्री बघा आणि ही व्हिडिओ रिपीट बघा, आपल्या फ्रेंड्सना शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.